नमस्कार. खरं तर आज कॅप राऊंड 3चं जे अलॉटमेंट आहे ते डिक्लेअर होत आहे. मग आजच्या या व्हिडिओमध्ये मी 3 गोष्टी कव्हर केल्या आहेत. पहिली म्हणजे काय, आपलं कॅप राऊंडचं जे अलॉटमेंट डिक्लेअर होणार आहे त्यानंतरची जी पुढची प्रोसेस असणार आहे ती काय असणार आहे. दुसरी गोष्ट असणार आहे कॅप राऊंड 3 मध्ये तुम्हाला बेटरमेंट मिळणार आहे का, म्हणजेच जे कॉलेज तुम्ही एक्सपेक्टेड करत होता कॅप 1, कॅप 2 आणि कॅप 3 मध्ये जे मिळालेलं कॉलेज आहे त्याच्यामध्ये त्या ब्रँचमध्ये बेटरमेंट भेटणार आहे का. आणि तिसरी गोष्ट असणार आहे ज्यावेळी तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला जाता त्यावेळी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे आणि स्पॉट राऊंड नेमकी प्रोसेस काय असणार आहे याबद्दल थोडक्यात एक आयडिया देणार आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो एंडिंगपर्यंत नक्की बघा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. आता पहिली गोष्ट म्हणजे काय, कॅप राऊंड 3चं जे अलॉटमेंट आहे ते 5 तारखेला म्हणजे आज डिक्लेअर होणार आहे. मागच्या कॅप राऊंड 2चं जे अलॉटमेंट होतं ते संध्याकाळी 5 ते 5:15 वाजण्याच्या दरम्यान डिक्लेअर झालं होतं. आज सुद्धा शक्यता आहे की ते संध्याकाळी 5 ते संध्याकाळी 9च्या दरम्यान म्हणजे 5 ते 9च्या दरम्यान कधीही अलॉटमेंट तुमचं डिक्लेअर होऊ शकतं. सेम तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन तुम्ही CET सेलच्या वेबसाईटमध्ये गेलात, डायरेक्टली तिथं कॅप 3 प्रोव्हिजनल अलॉटमेंट नावाचं सेक्शन असतो, क्लिक करून तुमचा ॲप्लिकेशन ID आणि डेट ऑफ बर्थ एंटर केली की तुमचं कॅप राऊंड 3चं जे अलॉटमेंट आहे ते डिक्लेअर होणार आहे. ते अलॉटमेंट आता सगळ्या विद्यार्थ्यांनी बघायचं आहे. कॅप राऊंड 3चं जे अलॉटमेंट आहे ना ते खूप खास आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते तुमचं फायनल आहे. याच्यानंतर तुमचा आणि CET सेलचा जो प्रोसेस आहे ती थांबते. एकदा तुम्ही त्या कॅप राऊंड 3चं अलॉटमेंट डिक्लेअर झालं त्याच्यानंतर तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेतलात त्याच्यानंतर CETची जी कॅप प्रोसेस आहे ती इथे एंड होते आणि जर तुम्हाला पुढे जाऊन तुम्हाला स्पॉट राऊंड वगैरे ट्राय करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता. हा होता पहिला मुद्दा. दुसरा पॉईंट कव्हर करतोय की या राऊंडमध्ये खरंच बेटरमेंट भेटू शकतं का. आता मला माहिती आहे की यावर्षीचे जे कट ऑफ बघाल की खरंच ते इतके ड्रास्टिकली वाढलेत ना की या राऊंडमध्ये बेटरमेंट होण्याची जी शक्यता आहे ना ती खूप कमी आहे. तरीसुद्धा अपेक्षा आहे की जे कॅटेगरीचे स्टुडंट्स वगैरे असतील ज्यांच्यामध्ये खरंच खूप वॅकन्सी वगैरे होत्या त्यांना त्या सीट्स मिळण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे SC BC असेल किंवा EWS असेल आणि जी स्पेशल कॅटेगरी ST किंवा SC वगैरे असेल अशा सीट्समध्ये नक्की बेटरमेंट होईल. मग ओपन कॅटेगरीमध्ये काही जास्त चेंजेस होतील असे या राऊंडमध्ये वाटत नाही आहेत. त्यामुळे जे मागचं जे तुमचं अलॉटमेंट होतं कॅप 1 किंवा कॅप 2चं तेच या राऊंडमध्ये सुद्धा फायनल राहू शकतं. हे असणार आहे बेटरमेंटबद्दल. खरं तर बेटरमेंटबद्दल सांगायचं झालं की या राऊंडमध्ये एकतर ती वॅकन्सी कमी होती ते होती आणि दुसरं मेन म्हणजे काय की या राऊंडमध्ये सीट्स पण एकतर सीट्सच्या कॅटेगरीच्या सीट्स जर बघाल तर ते फार खूप कमी होत्या. कारण का मोस्टली विद्यार्थी बघितलेत ना तर कॅप राऊंड 2 मध्ये सुद्धा ॲडमिशन खूप विद्यार्थ्यांनी कन्फर्म करून टाकलं होतं. सो शक्यता आहे की कॅप राऊंड 3 मध्ये सुद्धा बेटरमेंट जे होईल त्याची शक्यता खूप कमी आहे. हा होता दुसरा मुद्दा. आता तिसरा पॉईंट असणार आहे की कॅप राऊंड 3चं जे अलॉटमेंट आहे ते आज डिक्लेअर होतं. मग त्याच्यानंतर पुढची प्रोसेस तुम्हाला काय करायची आहे. एक तर आता तुम्हाला कॉलेज कुठले मिळणार आहे त्याबद्दल सांगतो. ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 3 मध्ये तुमच्या लॉग इनमध्ये 2 गोष्टी दिसतील. एक म्हणजे काय, बेटरमेंट किंवा नो बेटरमेंट. आता नो बेटरमेंट म्हणजे काय, जे मागचं जे कॉलेज होतं ते तुमच्यासोबत राहिले. आता मी 3 केसेस एक्सप्लेन करतोय. पहिली केस म्हणजे काय, एखाद्या विद्यार्थ्याला कॅप 1ला एकही कॉलेज मिळालं नाही, तो यानं कॅप राऊंड 2चा फॉर्म भरला, कॅप राऊंड 2ला सुद्धा एकही कॉलेज मिळालं नाही, त्यानं कॅप राऊंड 3चा फॉर्म भरला. कॅप राऊंड 3ला ज्या विद्यार्थ्याला कॉलेज अलॉट झालेलं आहे ते त्याचं फायनल कॉलेज असणार आहे. त्यानं आपल्या लॉग इनमध्ये जाऊन सेल्फ व्हेरिफिकेशन करायचं आहे. एक 1000 रुपीज सीट ॲक्सेप्टन्स फीज पे करायची आहे आणि ती सीट ॲक्सेप्ट करायची आहे. हे झालं पहिल्या प्रकारचे विद्यार्थी. आता दुसऱ्या प्रकारचे विद्यार्थी आहेत ज्यांना कॅप राऊंड 1 मध्ये एका कॉलेजमध्ये एखादी ब्रँच मिळाली होती, म्हणजे कॅप 1 मध्ये एका कॉलेज त्यांना मिळालं होतं. कॅप 2 मध्ये त्यांनी ऑप्शन फॉर्म भरला, कॅप 2 मध्ये त्यांना एकही कॉलेज अलॉट झालं नाही. त्यांनी काय केलं, बेटरमेंट केलं आणि त्यांनी कॅप 3 मध्ये गेले. आता कॅप 3 मध्ये एकतर समजा 2 सिच्युएशन्स आहेत. त्यांना एकतर नवीन कॉलेज अलॉट झालेलं आहे बेटरमेंट होऊन किंवा नाही झालेलं आहे. समजा कॅप 3 मध्ये अशा विद्यार्थ्यांना ज्यांना कॅप 1 मध्ये कॉलेज मिळालं होतं, कॅप 2 मध्ये एकही कॉलेज मिळालं नाही आणि कॅप 3 मध्ये त्यांना नवीन कॉलेज मिळालं तर जे तुमचं कॅप 3चं कॉलेज आहे ते तुमचं फायनल असणार आहे. कॅप 1ची जी अलॉटमेंट आहे ती ऑटोमॅटिकली कॅन्सल झाली आहे. आणि समजा कॅप 3 मध्ये अशा विद्यार्थ्यांना एकही कॉलेज मिळालं नाही तर अशा विद्यार्थ्यांना कॅप 1चं जे कॉलेज होतं तिथं जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. पुन्हा एकदा सांगतो, कॅप 1 मध्ये एखादं कॉलेज मिळालं होतं, कॅप 2ला एकही बेटरमेंट नाही झालं म्हणजे कॉलेजच मिळालं नाही आणि कॅप 3ला ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं आणि कॅप 3ला सुद्धा कॉलेज मिळालं नाही अशा विद्यार्थ्यांनी कॅप 1चं जे कॉलेज होतं अलॉटमेंट ती तुमच्यासोबत आहे, तिथं जाऊन तुम्हाला सीट कन्फर्म करायची आहे. तिसऱ्या प्रकारचे विद्यार्थी आहेत ज्यांना कॅप 1ला एखादं कॉलेज मिळालं होतं, कॅप 2ला दुसरं कॉलेज मिळालं होतं, त्याच्याबरोबर कॅप 1ची जी सीट होती ती ऑटोमॅटिकली कॅन्सल झाली होती. कॅप 2ला त्यांनी परत बेटरमेंट केली, कॅप 3चा फॉर्म भरला, कॅप 3ला एखादं दुसरं कॉलेज अलॉट झालं. ज्यावेळी कॅप 3चं जे कॉलेज मिळालंय त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. आणि समजा कॅप 3 मध्ये एखादी कॉलेज अलॉट नाही झालं तर कॅप 2चं जे कॉलेज होतं ना तिथं जाऊन ॲडमिशन करावे. थोडक्यात तुम्ही एवढं लक्षात ठेवा, जी आत्ता तुमच्या हातात जी सीट आहे ती तुमच्याकडे असणार
असणार आहे, मागची जी सीट आहे ना ती ऑटोमॅटिकली कॅन्सल झाली आहे. म्हणजे कॅप 3ला एखादं कॉलेज मिळालं तर कॅप 2ची सीट कॅन्सल झाली. कॅप 3ला एकही कॉलेज नाही मिळालं तर मागच्या कॅप राऊंडची जी सीट होती कॅप 2ची किंवा कॅप 1ची ती तुमच्याकडे असणार आहे. हे थोडक्यात तुम्हाला सांगितलं. आता कॅप राऊंड 3 नंतरची प्रोसेस काय असणार आहे? सिम्पली काय करायचं, यानंतर तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म करावं लागतं. आता बेटरमेंट ऑप्शन तुमच्याकडे नाही आहे, हा शेवटचा कॅप राऊंड आहे. याच्यानंतर काय असणार आहे, तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये जायचं आहे. लॉग इनमध्ये तुम्हाला फ्रीज ऑप्शन दिसेल, त्या फ्रीज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सीट ॲक्सेप्टन्स लेटर डाउनलोड करायचं आहे. 1000 रुपये आधी पे केलेले असतील मागच्या राऊंड्समध्ये तर पे करायची गरज नाही आहे. ते सीट ॲक्सेप्टन्स लेटर डाउनलोड करायचं आहे आणि कॉलेजमध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. ठीक आहे. मग आता या 4 दिवसांचा वेळ दिलेला आहे. 6 सप्टेंबर ते 9 सप्टेंबरचा वेळ दिलेला आहे. या 4 दिवसांमध्ये तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेणं कंपल्सरी आहे. जर तुम्ही तिथं रिपोर्टिंग केलं नाही तर तुमचं ॲडमिशन कॅन्सल होईल. तुम्ही स्पॉट राऊंडला पार्टिसिपेट करू शकता, मात्र 6 ते 9 सप्टेंबरच्या दरम्यान तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायचं. तर ॲडमिशन कन्फर्म कसं करायचं आहे? एकतर 7 सप्टेंबरला गणेश चतुर्थी निमित्त कदाचित सुट्टी असू शकेल, मात्र रविवारी मात्र कॉलेजेस वगैरे सगळी चालू असतात. त्यामुळे ती आधी कॉलेजला तर आधी वेबसाईटवरती व्हिजिट करून त्यांना कॉल्स करून विचारा की कॉलेजचं वर्किंग टायमिंग काय आहे. त्या दिवशी तुम्हाला म्हणजे तिथं जाऊन तुमची काही गैरसोय व्हायला नको. आता रिपोर्टिंग प्रोसेस करताना काय करायचं आहे याच्याबद्दल डेडिकेटेड व्हिडिओ मी उद्या बनवेलच, तरीसुद्धा थोडक्यात सांगतो. तुम्हाला जी डॉक्युमेंट्स तुम्ही स्क्रुटिनी सेंटरवरती व्हेरीफाय केली होती ती सगळी ओरिजिनल डॉक्युमेंट्स प्लस त्या सगळ्या डॉक्युमेंट्सची 4 झेरॉक्सचे सेट बनवायचे आहेत आणि ती डॉक्युमेंट्स प्लस जी तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ती आणि झेरॉक्सचे सेट प्लस एक स्क्रुटिनी सेंटरवाल्यांनी तुम्हाला एक ॲक्नॉलेजमेंटची रिसिप्ट दिली होती ज्याच्यावरती स्टॅम्प आणि व्हेरिफिकेशन सक्सेसफुली झाले असं मेन्शन केलं आहे, ती स्क्रुटिनी सेंटरची रिसिप्ट. त्याच्यासोबत तुम्हाला आता जी फ्रीची एक सीट ॲक्सेप्टन्स रिसिप्ट आहे ती जी तुम्ही डाउनलोड केली आहे ते सगळे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला त्या सेंटरवरती म्हणजे कॉलेजला व्हिजिट करायचं आहे आणि तिथे ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. आता कॉलेजला जाण्याआधी त्यांच्या वेबसाईटला व्हिजिट करा. तिथं तुमच्या कॅटेगरीची फीज काय आहे, फी कशी पे करायची आहे, DD नेट बँकिंग वगैरे ऑप्शन्स त्यांनी सांगितलेले असतात. ती सगळी माहिती सगळी नीट वाचा आणि त्यानंतर त्या कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करा. कारण का काय होतं काही वेळा कॉलेजेस एक्स्ट्रा काही डॉक्युमेंट्स किंवा असे फॉर्म्स वगैरे ABCID फॉर्म किंवा अँटी रॅगिंग ॲफिडेव्हिट फॉर्म असे फॉर्म्स वगैरे सांगतात. सो तिथं जाऊन ती घाई गडबड करण्याऐवजी तुम्ही आधीपासूनच इथून घरी सगळे व्यवस्थित वेबसाईटला व्हिजिट करा. फीज वगैरे कशी पे करायची हे व्यवस्थित बघा. फीजची अमाऊंट जर जास्त असेल तर ट्रान्झॅक्शन्स लिमिट असतात. सो त्यानुसार तुम्ही DD वगैरे आधी इथूनच बनवून घेऊन जा. तिथं जाऊन काहीही निष्काळजीपणा करू नका. ठीक आहे. ही होती ॲडमिशन कन्फर्मेशन प्रोसेस. आता स्पॉट राऊंड्स जे आहेत ते 10 तारखेपासून स्टार्ट होतील. एक सांगू का, स्पॉट राऊंडसाठी एक डेडिकेटेड व्हिडिओ नक्की बनवेल कारण का थोडी कॉम्प्लिकेटेड प्रोसेस असते, तुम्हाला रिपोर्टिंग कसं करायचं आहे. मात्र कॅप राऊंड आता जसा संपेल ना, कॅप राऊंडचं 3चं जे रिपोर्टिंग टायमिंग आहे त्याच्यानंतर तुम्ही काय करा, कॉलेजेसच्या वेबसाईटला व्हिजिट करा. त्यांचे फॉर्म्स वगैरे असतील तिथं ते फॉर्म्स वगैरे ते स्पॉट राऊंडची फिलअप करा. आता स्पॉट राऊंडबद्दल सांगायचं झालं, एक तर तुम्हाला फी कन्सेशन बाळांनो काहीही मिळणार नाही. जे गर्ल्स स्टुडंट आहेत त्यांना पूर्ण फीज वगैरे माफ होते. सो आता स्पॉटला समजा ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला फी कन्सेशन मिळणार नाही. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, आता जे कॉलेज तुम्हाला कॅप 3ला मिळणार आहे ना ते तुमचं फायनल कॉलेज आहे आणि तीच आपली सीट आहे असं म्हणून तुम्ही पार्टिसिपेट करा. कारण का कॅप स्पॉटला कसं असतं, पूर्णतः लक बेसिसवरती प्रोसेस होते. कारण का एकतर कधी कधी खूप कमी पर्सेंटाईलला सुद्धा चांगल्या सीट्स मिळतात. मात्र एक सजेशन आहे की एका स्टेपनं चांगलं कॉलेज मिळते किंवा चांगली ब्रँच मिळते म्हणून 4 वर्षाची फीस तुम्ही अफोर्ड करू शकता का याचा नक्की विचार करा. ॲट द एंड या सगळ्या गोष्टी पेरेंट्सला मॅनेज कराव्या लागतात. तुम्ही विचार करा तर VIT सारख्या कॉलेजच्या अराउंड 2 लाख फीज आहे. ओके, सो ती 2 लाख फी तुमचे पेरेंट्स अफोर्ड करू शकतात का? तर VITचा एक इंटेक इतका वाढलाय की तिथं कॉम्पिटिशन परत प्लेसमेंटच्या वेळी भरपूर कॉम्पिटिशन वगैरे सगळं असणारच आहे. या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून मगच तुम्ही स्पॉट राऊंडमध्ये पार्टिसिपेट करा. आता येथील माझे 2 व्हिडिओज मी लवकरच रिलीज करेल. एक म्हणजे तुमचं ॲडमिशन कसं कन्फर्म करायचं आहे, काही तुम्हाला काळजी घेतली पाहिजे, हॉस्टेल्स तुम्हाला कशी चूज करायचे त्याबद्दल, आणि दुसरा स्पॉट राऊंडबद्दल जो मी येत्या 2 दिवसात ते व्हिडिओ रिलीज करेल. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि कॅप राऊंड 3 मध्ये सुद्धा ज्या विद्यार्थ्यांचं काही एक्सपेक्टेड कॉलेजेस वगैरे आहेत ते त्यांना मिळोत अगर न मिळोत तरी सुद्धा तुम्ही तुमच्या मनाची तयारी करून ठेवा. जी प्रिव्हियस अलॉटमेंट कॉलेजेस होती म्हणजे कॅप 2चं किंवा कॅप 1चं ते तुमच्यासोबत आहे कॉलेज. त्यामुळे घाबरून जाऊ नका की मला कॅप 3ला एकही कॉलेज मिळालं नाही आहे, मग माझी मागची सीट आहे का? मागची सीट सगळ्या विद्यार्थ्यांची तुमच्यासोबत आहे. ठीक आहे. सो आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.